तरी तो आपल्याला आधारभूत होतो, याची आपण निंदा केली तरी तो आपल्याला शिशुपाल भावकी म्हणला असून शिशुपालाचा 100 गुन्ह्यांना परमेश्वर प्राणवाने श्रीकृष्णावतारात माफ केलं, त्याचा सुद्धा उल्लेख झाला. कृष्ण अवतारामध्ये जे गोपाळवती सवंगडी ते कृष्णाची स्तुती करायचे, त्यांचा सुद्धा उद्धार झाला. आपण त्या परमेश्वराची स्तुती करू अथवा निंदा करू, आपल्याला ते पावसाचं आहे. मग या ठिकाणी हक्काने संत नामदेव महाराज आपल्याला त्याच मंडळी परमात्मा माझ्यासहित तुमच्या सर्वांचा सुद्धा, वारकऱ्यांचा सुद्धा, भावी भक्तांचा सुद्धा बापच आहे. तो आपलं पालन पोषण करतो, आपला सर्व योगक्षेम चालवतो. नवे नवे आपलाच नाही, पहिला निर्मितलामध्ये या ब्रह्मांडाच्या प्रत्येक कणामध्ये ईश्वराचा अंश आहे. याची प्रचिती ज्यावेळेस आपल्याला होते त्यावेळेस आपला आत्मा हा परमात्मा स्वरूप होतो आणि आपल्या त्याच्या सत्तेने हे सर्व जग चालतं. माऊली म्हणतात की बोलविल्या विदू बोले, मी चालविल्या सूर्य चालले, मी घालविल्या प्राण आले, तो जगात चालला. ज्ञानेश्वरी म्हणजे काय? ज्ञानेश्वरी श्रीमद्भगवद्गीतेचं मराठीमध्ये केलेलं भाषांतर आहे संत ज्ञानेश्वरांनी. भगवद्गीता मध्ये प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाच्या तोंडून ऐकण्यासाठी निघालेली आहे. उपदेशवर या अशा प्रकारे संत नामदेव महाराज आपल्याला सांगतात की या परमात्म्याचा पुत्र आहे, मुलगा आहे, त्याचे तुम्ही सुद्धा आहात. तोच आपल्या मुलाचं दैवत आहे आणि म्हणून आपण सर्वजण त्या पुरात त्या नगरात पंढरपूरला जाऊया आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन विठ्ठल आणि रखुमाईची भेट घेऊया. ती कशी भेट घ्यायची? आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला सर्व सर्वजण पायी पायी त्याच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत. काय घरातून गेलंच नाही त्या पंढरीच्या वाटेने तोपर्यंत खूप अडचणी येतात.
गाईचं दुखलं, बैलाचं दुखलं, बायकोचं दुखलं, स्वतःचं दुखलं, काही अडचण नाही. पण त्या सर्व अडचणीवरती मात करून किंवा काही अडचणी तशाच ठेवून आपला पंढरीच्या वाटेला लागला. आपण सर्वजण पंढरपूरकडे प्रस्थान करत आहोत. ते करत असताना विविध प्रकारचे नियम असतात. ते नियम सुद्धा आपण पाळत चाललेलो आहोत. त्याबद्दल माझं मन खूप आनंदी झालेलं आहे. आता मी तुम्हाला काही शिकवावं ही वेळ नाहीये, कारण शिकवण्याचं काम माझं दुसरीकडे असतं. मी आपल्या समोर एक वाळवंटातल्या कणा एवढा सुद्धा नाही आहे, पण एक आपल्या चरणी सर्वांना विनंती करतो की आयोजक सरकारच्या वेळोवेळी सूचना देतात आणि काय असतं, काही गोष्टीपासून आपण अलिप्तच राहिलं तर खूप चांगलं असतं. त्या काही गोष्टी काही असतात, ज्या काही असतात त्या परत आल्यानंतर आपण विचार करावा आणि त्याच्यावरती अंमलबजावणी करावी. दुसरं असं की आपल्यामध्ये आपण सर्वजण मनापासून चाललो की पांडुरंगाला हे आपल्या स्वतःला विचार मला नका सांगू, काही अडचण नाही. चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लागा त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे लोक असतात. आवाजाचा थोडासा प्रॉब्लेम आहे, पण तुम्ही समजून घेता खूप चांगली गोष्ट आहे. सगळ्या प्रकारचे लोक असतात. औषधी चालले, गौशे, कोणाचं काही पडलं सापडलं गवसणारे, शोधणारे, नवसे, कोणाकोणाचा नवस असतो. 33 कोटी प्रकारचे देव आहे. 33 कोटी म्हणजे 33 करोड नाही ना, 33 कोटी म्हणजे प्रकार. कसे 3 अश्विनी, 11 रुद्र, 8 वसू, 8 नाका 19, 5 24, 7 ते 9 आहे. असे 33 प्रकारचे देव आहेत. मग त्या देवाला नमस्कार केला असतो. जन्मल्यापासून ठराविक सणांना आई आम्हाला अंगात येते, पण आजपर्यंत पहिल्याने कुठं पांडुरंग अंगात येत नाही. पण असं वाटतो एकदा का आपल्याला त्याची गोडी लागली की ती शेवटपर्यंत आपल्याकडून सुटेल. मग असे तिसऱ्या प्रकारचे मनुष्य असतात. आणि आता साधारण गेल्या 5-10 वर्षापासून एक चौथा प्रकार सुद्धा खटनट यावे